पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडू शकते, किंबहुना त्याची सुरुवातही झालेली आहे आणि त्याचाच ट्रेलर शिंदेचे मंत्री संजय शिरसाटांनी दिलाय. रवींद्र चव्हाण त्यांच्या मर्जीने वागतायत, मग परिणाम आहे की ते ऍक्शनला रिएक्शन ही होणार आहे. मग उद्या ही माहिती आपली जी काही खंबीरपणे पुढे चाललेली दमदार वाटचाल चाललो त्याच्यावर हा मिठाचा खडा टाकल्याचा प्रकार आहे. रवींद्र चव्हाणांनी खरं तर महाराष्ट्र फिरलं पाहिजे. तो डोंबिवली कल्याण याच्यापेक्षा बाहेरचं दिसतच नाही. प्रदेशाध्यक्ष आहात, बाहेर फिरा, थोडंसं चांगलं काम करा. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं ऐकायचं नसेल तर तो तुमच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही त्याच्यावर काही बोलणार नाही, परंतु निश्चित एवढंच सांगतो की आमच्या कार्यकर्त्याला जर डिस्टर्ब करायचा प्रयत्न केला तर त्यामुळं मग आम्हालाही त्याच पद्धतीने उत्तर द्यावं लागेल. सर्वसामान्य जनता ही महायुतीच्या बरोबर आहे, महायुतीकडे त्यांचा कल आहे. आणि अशा पद्धतीने जर फाटाफूट झाले तर भविष्यामध्ये तुम्हाला निवडणुका ह्या स्वतंत्रपणे लढाव्या लागतील असं चिन्ह आहे. आता शिरसाटांनी केलेल्या विधानाचे अनेक अर्थ निघू शकतात, पण ठाण्यातच शिंदेना घेरण्यासाठी भाजपकडनं नीट मोर्चे बांधणी सुरू झाल्याचं दिसतंय. जसं की भाजपनं नवी मुंबईमध्ये गणेश नाईकांना बळ दिलं, पालघरचा पालकमंत्री केलं आणि हेच गणेश नाईक ठाण्यातच आपला जनता दरबार भरवतात. तिकडे वसईमध्ये बहुजन विकास आघाडीच्या बड्या नेत्यांना पक्षात घेत तिथंही